दिमागी नक्षलवाद असं देखील या ठिकाणी वक्तव्यात उल्लेख केलेला आहे, काय सांगता येईल? मला असं वाटतं की अतिशय योग्य उल्लेख त्यांनी केलाय. बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याहीपेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे, असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला. देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? ही अराजकता नाही आहे तर काय आहे? एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे? आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल.